धनुष्यबाण येणार 100%. आमदारांचं काम प्रगतीपथावर आहे. वातावरण कसं बघायचं आमदार साहेबांचं वातावरण निकाल लागणार महायुतीचा निकाल लागणार. रणधीर तर इतका माणूस चांगला आहे की जरा जरी कुणाला काही झालं तर लगेच धावून येणारा असा आमचा रणधीर. चांगला उमेदवार आहे, युवा नेतृत्व आहे. कामाला मध्येच रणजित शिंदे आमचं घरातल्या माणसावाने हा माणूस आहे. विजय ऋतुजा विजय 100% गॅरंटी आहे आम्हाला. हा नाही येणार नाही आम्हाला माहिती आहे तीच येणार. गावात एक नंबरला आहे आणि ते 100% निवडून आहे. आता आणि काय काम करायचं राहिले? असं कधीच होणार नाही. काम अतिशय चांगलं आहे, सांगावं लागत नाही. आणि हा लोकांचा चंग आहे की विकासाला मत द्यायला पाहिजे. आपलं सहकार्य आम्हीही करणार आहे. आम्हाला जसं करलंय तसंच त्याला बी आम्ही करणार. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद असू देत किंवा पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये जातो आहे. तिथल्या उमेदवार कोण आहे, त्या उमेदवाराचं काम चांगलं आहे का, या संदर्भाचा आढावा आपण के न्यूजच्या माध्यमातून घेतो आहे. सध्या मी भुदरगड तालुक्यातील गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातील गारगोटी या गावात आलेलो आहे. या गावातील स्थानिक जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्याकडून जाणून घेऊया या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उभारलेले उमेदवार सक्षम आहेत का, त्यांनी यापूर्वी काही कामं केलेली आहेत का, किंवा प्रशासकाच्या माध्यमातून जी काही कामं झालेली आहेत ती समाधानकारक झालेली आहे का, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत. दादा, गाव कोणतं? गारगोटी. गारगोटी. इलेक्शन लागले जिल्हा परिषद मतदारसंघाची, माहिती आहे का? होय, आपला मित्रच आहे रणधीर शिंदे. बरं, तुमचे मित्र आहेत ते? हो होय. बरं, कुठलं चिन्ह आहे त्यांचं? काय त्यांचं धनुष्यबाण चिन्ह आहे. चांगला उमेदवार आहे, युवा नेतृत्व आहे, चांगलं काम आहे. त्यांची मिसेस उभारली? हा, त्यांची मिसेस ऋतुजा उभार शिंदे. ऋतुजा शिंदे. कसं आहे काम? कसं आहे त्यांचं काम अतिशय चांगलं आहे, सांगावं लागत नाही. सांगावं लागत नाही. स्वतः घरी येतोय माणूस. संपर्क आहे तुमचा वैयक्तिक? वैयक्तिक संपर्क आहे. बरं माझ्यापेक्षा वयान लहान आहे. बरं. काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. हा, काय काय कामं झाले एवढं सांगायला म्हटलं, एखादं काम तरी सांगा बघू. कुठलं काम? रस्ते, गल्लीतील रस्ता असेल, गट्टार असेल, बरं. मग कामं चांगली केल्या कामं त्यानं. झाली. माझं वैयक्तिक याचं माझ्या आईची पेन्शनचं काम केलंय. आईंची पेन्शनची काम? होय, स्वतः. काय मला तिकडे जायची गरज लागाय नाही, घरात येऊन स्वतः सगळं करून घेऊन गेलं. आता काय होईल वाटते निवडणुकीत? निवडून आम्ही तरी ताकद लावणार रणधीर शिंदेच्या बाजूनं. काय होईल ते होईल. नाही, आमच्या सीटा दोन्ही पण येणार, कमळ आणि धनुष्यबाण. गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातील गारगोटी या गावात आलेलो आहे. गावात आम्ही यायच्या आधीच आम्ही जरा शेताच्या इथं काही काम करणारे जे काही लोक आहेत त्यांच्याकडे जर जाणून घेऊया की या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये वारं कुणाचं आहे, हवा कुणाची आहे? दादा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, माहिती आहे का तुम्हाला? होय, हाय, माहिती आहे. तुमच्या या कामाच्या व्यापातनं काय तुम्हाला हाय की माहिती आहे की माहिती होते? होय. काय कोण उभारले माहिती आहे का? उभारलेत की कोण आहे? ऋतुजाताई रणधीर शिंदे, बर शिवसेना धनुष्यबाण, बर. आणि विद्याताई सावंत काकी. हे दोन उमेदवार आहेत. हो, बरं. दोन आहे. काय या उमेदवारांचा आहे काय संपर्क चालू आहे? हाय, चांगला आहे की. सर्वसामान्य लोकांच्या यांच्यातलंच आहेत ते. बर. म्हणजे ह्या भागात त्यांचं येणं जाणं वगैरे भरपूर आहे. सर्वसामान्य लोकांच्यात भरपूर त्यांचं येणं जाणं आहे, बरं. काय अडचण नाही. काय गावात वारं काय ऐकलं? हाय, धनुष्यबाण आणि कमळ. धनुष्यबाण आणि कमळ नाही म्हणतात ना? काय काय एवढं काय काम काम नाही. म्हणतात. आता आणि काय काम करायचं राहिले? काय आता लोक म्हणायला लागल्यात काय त्यांचं काम नाही, संपर्क नाही म्हणतात. संपर्क नाही असं कसं होईल? तर तुम्ही भरपूर कामं केल्यात. आम्ही आता गावात फिरायला लागलोय, बघालोय, तिथं माहिती घालोय, पण नाही म्हणतात, काम नाही म्हणतात. नाही असं कसं होईल? हं? कामं भरपूर केल्यात त्यांनी. काय कामं केली एका दुसरं सांगा तरी बघू. आता संजय गांधीचं आहे, हां. परत आणि वेगवेगळे आहेत, बरं. भरपूर कामं केल्या. कामं केलेली आहे. हो, गावात येणं जाणं होतंय त्यांचं. भरपूर काही अडचण नाही. मग आता 5 सर्वसामान्य लोकांच्यातलं ते एक नेतृत्व आहे. बर. काय होईल गारगोटीत वाटते? धनुष्यबाण येणार 100%. मामा, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, माहिती आहे का तुम्हाला? हो, माहिती आहे. काय तुमच्या भागात कोण उभारले? आमच्या भागात आता हां. ऋतुजा शिंदे बर आणि जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला विद्या प्रवीण सावंत बर. दोन्ही उमेदवार उभे आहेत. बरं, या दोन उमेदवारांचं या भागात तुमच्या मतदारसंघात येणं जाणं आहे का? होय, या दोन्ही उमेदवार हां. लहानपणापासून प्रवीण सावंत हे आमचे मित्रच आहेत. बरं, बरं. आणि रणधीर हा आमचा पुतण्या असल्यासारखा आहे आणि तो नेहमी आमच्या संपर्कात आहे. बरं. आणि त्याची कामाची पद्धत वेगळ्या पद्धती आहे. बरं, काय कामं केले जरा सांगा बघू जरा. आमदाराने आमच्या इथं हां. ज्योतिबाला 1.5 कोटीचा फंड लावलेला आहे. 1.5 कोटी? होय, मंदिर झालेलं आहे. हं. मुळे महाराज मंदिर असं केलेलं आहे. गावातले रस्ते सगळे कॉन्क्रीटीकरण आहेत.
बरं सगळी कॉन्क्रीट सगळे बरं बरं आणि अशा पद्धतीने आमचे आमदारांचे काम प्रगतीपथावर आहे. त्याच ह्याच्यावर लोकांनी ठरलेलं आहे की बाबा कामाला मत द्यायचं, काम ज्याचं आहे त्यालाच मत द्यायचं. बरं मग आता ह्या दोघांचं काम त्या पद्धतीचं आहे का? आहे दोघांचं आहे. लोक नाही म्हणतात ना, संपर्क नाही अहो, त्यांचा. विरोधक शिंदेचा संपर्क नाही, सावंतचा पण संपर्क नाही. विरोधक हे विरोधक करणारच की. पण नाही म्हणाले ना, आता आम्ही आता फिरवलोय गावात हा. तुमच्या, पण नाही म्हणतात ना. आमच्या गावात असं आहे, हा. पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचे पद मिळाले हे पक्षामार्फत, बर ते 100% यशस्वी होणार. बर यशस्वी होणार. दोन्ही सीटा ह्या आमदारांच्या निवडून येणार आणि जिल्हा परिषद 4च्या 4 सीटा निवडून येणार आहे. बर ह्या तुमच्या बुधरगड तालुक्यातल्या चारी पण 4 जिल्हा परिषद निवडून आमदारांच्या. निवडून आणणार. हो. बर. आणि हा लोकांचा चंग आहे की विकासाला मत द्यायला पाहिजे. विकासाला मत कामाला मत दिलं पाहिजे आणि आमदारांचं काम तशा पद्धतीने आहे. गावात जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या, माहित आहे का? हो माहिती आहे की. या तुमच्या गिरणीच्या कामात वेळ मिळतोय का, त्याकडे लक्ष द्या. हो देते की आम्ही. बरं, काय उमेदवार कोण उभा राहिले तो काय माहिती आहे आमचे शिंदे वहिनी झालेत तुम्हाला? बर आणि सावंत वहिनी. जिल्हा परिषदला शिंदे वहिनी राहिलेत हं. आणि पंचायत समितीला सावंत वहिनी राहिलेत. बर मग काय वाद आहे गावात इकडे? गावात 1 नंबरला आहे. एक नंबर हो 1 नंबरला आहे. काय त्यांचं येणं जाणं नाही म्हणतात गावात? नाही गावात तर भरपूर, गावासाठी ते त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. काय केलं तू, काय काम? काय रोड वगैरे भरपूर केले. तसेच म्हणजे लोकांच्या सान्निध्यात नेहमी असणारा उमेदवार आहे बर आणि ते 100% निवडून येणार. पण आता आम्ही बघायला लागलोय, फिरायला लागलोय, पण नाही म्हणतात एवढं काही नाही, त्यांचं नाही, काम नाही. नाही, येणं जाणं नाही म्हणतात. काय भरपूर आहे येणं जाणं आणि काम भरपूर केलेलं आहे ना आणि संपर्कात नेहमी आहे ना, बर त्यामुळे सीट 100% ठरलेलीच आहे. काय होईल निकाल? निकाल दोन्ही सीटा भरपूर येणार. कोण कोण येणार? दोन्ही सीटा म्हणजे कोण? दोन्ही सावंत वहिनी, आपलं सावंत वहिनी आणि शिंदे वहिनी. मग आता पण त्यांचं पण तगडा आहेत उमेदवार. असू दे की. हा तगडा म्हणजे आरोग्यमंत्र्यांनी कामं भरपूर केली आहेत ना जनतेसाठी बर आणि त्यामुळे त्या ह्याच्यावर सीट ते येणारच आहेत आणि संपर्कात आहेत दोन्ही उमेदवार. बर मग 7 त्यामुळे- तारखेचा निकाल तुमचा सांगून टाका भाऊ, काय आहे तर. दोन्ही हे सीटा पॉवरफुल येणार. दादा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, माहित आहे का? माहित आहे. कोण उभारले? ऋतुजा रणधीर शिंदे आणि विद्या प्रवीण सावंत. बरं बरं ह्या दोघी उभारल्यात. बरं काय आहे का भागात येणं बिणं जात होते का? आहे की आहे काम चांगलं आहे. 100% बरं मग काय होईल वाटते? येणार की सीट दोन्ही बी बसणार. दोन्ही पण बसणार खरंच काय? हो कामं आहेत ना व्यवस्थित? आहेत की. आणखीन काही स्थानिक नागरिक आहेत, त्या नागरिकांकडून जाणून घेऊया या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं. मामा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या, माहित आहे का? माहीत आहे की. काय एकंदरीत वातावरण आहे गावात? वातावरण तसं बघायचं तर आमदार साहेबांचं वातावरण आहे. आमदार साहेबांचं वातावरण आहे. हो. बरं कोण उमेदवार कोण कोण उभा? उमेदवार आहेत ऋतुजा रणधीर शिंदे बरं आणि विद्या प्रवीण सावंत. बरं हे महायुतीतनं उभारलेले आहेत. बरं. त्यांच्या तुमचं कामात- वातावरण कसं आहे? हवा कशी आहे गावात? हवा ही सगळे आहे म्हणजे असे महायुतीचीच हवा आहे. कारण का जिल्हा परिषदेला जी कामं आणलेली आहेत ती अशी आमदार साहेबांनी वडूनच आणलेली आहेत. बरं असे आरोग्यमंत्री आपल्या महाराष्ट्रातले म्हटले तर एक लाडके आमदार आमचे गारगोडीचे आहेत. बरं हां मग गावात विकास झालाय का? विकास झालेला आहे. आता हे रस्ते बघा की इथं बुई गलीचा रस्ता झाला आहे, गुरवगलीचा रस्ता झाला आहे, बरं परत मंदिरं बांधलेली आहेत, हां परत आपलं आता मुळे महाराजांचं मंदिर एक चालू आहे बांधायला. त्या आता ते उमेदवारांची नावं घेतली जरा, कोण कोण नावं म्हणलं साठी? ऋतुजा रणधीर शिंदे बरं जिल्हा परिषद उमेदवार, हां कोल्हापूर जिल्हा परिषद उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते प्रवीण सावंत यांच्या मिसेस हां विद्याताई. बरं त्या दोघांचं काही येणं जाणं आहे का या उमेदवारांचं? उमेदवारांचं आहे की येणं जाणं आहेच की. बरं कधी भेटतात का? भेटतात आमच्या गणेश मंदिराला तर त्यांनी कायम स्वरूपात भेट दिलेली आहे. रणधीर शिंदेचा तर प्रश्नच नाही. कामाच्या नाही बाबतीत म्हणतात ना, काम नाही म्हणतात ते. ना असं कधीच होणार नाही. आयुष्यात जर तुम्ही जरी गेला तर त्यांच्यावर तुमचं काही जरी काम घेऊन गेला तर तुम्हाला ते मी आता लोकांनी विचारतोय तर नाही म्हणाले. नाही ही कोणते तुम्हाला भूलतापा सांगितले असतील. भूल तापा सांगितलं. हा कारण ही कामाला विकास आता ही इथं समोरच बघा आहे गुरवगलीला केलेलं काम, हां परत या रोडचं आता हे झालेलं काम. बरं अशा पद्धतीने त्यांचं कामाचा आढावा म्हणजे मोठा आहे. मग आता ह्या 5 तारखेला मतदान आहे. हां. 7ला निकाल आहे. होय. काय निकाल लागणार? निकाल लागणार आहे महायुतीचाच निकाल लागणार. महायुतीचा निकाल 101%. 101%. 101%. बरं मग आता ही दोन्ही उमेदवार नावं घेतलं तर त्यांचं काय होणार मग? 101% सांगवले ना. 101% तुम्हाला सांगवलं ही महायुतीचीच येणार आहे ती. ह्या दोन्ही बी सीटा महायुतीच्याच येणार म्हणजे येणार. KK न्यूजच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावात जातोय, तिथल्या गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो या जिल्हा परिषद मतदारसंघामधल्या
आज आपण जे काही गारगोटीमध्ये आलेलो आहे जिल्हा परिषद मतदारसंघात, आपण फक्त त्या गावातल्या लोकांच्यात नाही तर ह्या शेतामध्ये काम करणाऱ्या जे काही शेतकरी आहेत किंवा महिला आहेत त्या महिलांना पण विचारूया, कारण ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांचंही मतदान निर्णायक असतं महिलांचं. तर इथं काही महिला इथं काम करताना तुम्हाला दिसतील काय, तर त्यांना विचारूया. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगानं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, माहित आहे का तुम्हाला? माहिती आहे की माहित आहे. माहित आहे बरं, एवढ्या शेताच्या कामात सुद्धा तुम्हाला माहित आहे म्हणजे? माहित आहे आम्ही ना जातोय बरं, प्रचारला. प्रचारला जाताय? होय कुणाच्या प्रचारला जाताय? आम्ही रणधीर शिंदे. रणधीर शिंदे म्हणजे ऋतुजा शिंदे वहिनी हा आहेत का? ऋतुजा शिंदे यांच्या. बरं, काय वातावरण काय गावात? आहे चांगलं आहे वातावरण. कसं काय काय हो, काय कामं बिमं केल्यात का? भरपूर केल्यात रणधीरनं आमचं काम भरपूर सगळ्यांचं काम पेन्शिलीची म्हणा किंवा दवाखान्यात म्हणा हं. कशात पण धावून येतात. बरं रणधीर हे चांगले उमेदवार म्हणजे चांगले त्यांचे सहकार्य चांगलं आहे आम्हाला बरं. त्यांचं. वहिनींचं केव्हा येणं जाणं होतंय काय? होते होते काय होते गाठभेट होत्या तुमची? होते 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 येतात कधी पण येतात 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 भेटत्या भेटतात 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 खरं सांगा चांगले. ना. होय 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 सगळी उगाच चांगले. आपलं मी नाही म्हणालो नाही नाही म्हणून नाही तुम्ही नाही सांगा चांगले आहेत काय. आमचं रणधीर. तर इतका माणूस चांगला आहे की सगळ्यांना म्हणजे जरा जरी कुणाला काही झालं हं. तर लगेच धावून येणारा असा आमचा रणधीर माणूस आहे. करीत नाही नाही तुम्ही नाही काय नाही सगळ्यांची कामं केलेली आहे सगळ्यांच्या हं. ह्याच्यावर धावून येतेले आहेत. बर एकमेव माणूस चांगला. चांगला. होय बर, मग आता चांगल्या माणसाला 7 तारखेला काय त्याचं काय होईल निवड? येणार की आमचा आशीर्वाद आहे त्यांना. आशीर्वाद आहे. होय 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 बर, मग तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर काय होणार? होय येणार की हे धनुष्यबाणच येणार आणि कमळ. कमळ. होय बर, मग आता ह्या दुसऱ्या मावशी बसल्यात त्या आहेत का निवडणुकीचं माहित आहे का त्यांना? आहे की खरं माहित जरा आहे? असं शेतकरी असल्यामुळे त्यांना बोलता येणार नाही जास्त. बर, बघतो विचारून. हा काय विचारा म्हणतात. विचारा हा? विचारा विचारा विचारा. मावशी आता कोण बोल? मावशी होय. मावशी काय निवडणूक लागली आहे माहित आहे काय तुम्हाला? हा? माहिती आहे एवढंच बोलणार आहे. हा. रणजित शिंदे आमचं हा. घरातल्या माणसावाने माणूस आहे. आमचं काय काम लागलं हा. म्हाताऱ्या माणसाची कुठं बी काळजी घेत्याला पोरगा आहे. काही टेन्शन नाही. काय टेन्शन घ्यायची? नाही 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 नाही. बर, आणि आम्ही त्याला सहकार्य आम्हीही करणार आहे. आम्हाला जसं करलंय तसंच त्याला बी आम्ही करणार. बर, मग तुम्हाला सहकार्य केले त्यांनी? केले की केले. केलंय. मग आता त्यांची हे आहे बायको उभा राहिली आहे. तिला आम्ही करणार तिला निवडून आणणार. आणणार. पण काय काम नाही म्हणतात ना. कामं नाही अशी कशी होतील? कामं केल्याशिवाय आतापर्यंत त्यानं तुम्ही काढले. शेतात आणि तुम्हाला काय माहिती असणार? माहिती आम्ही प्रचारला जाताव की जातायचा? शेतात त्यांच्या जाताव. बर बर, शेतात कामा धंद्याला त्यांच्यातच आम्ही असतो. त्यांच्याकडे हो जायचं. हो हो हो. बर, मग काय निकाल काय लागेल म्हणता मग? निकाल लागणार की कुणाच्या बाजूला लागणार? रणजित शिंदेचं हे येणार. पावशी काय निवडणूक लागल्या माहित आहे काय? माहित आहे की. काय शेतीच्या कामात वेळ मिळत नसेल तुम्हाला? होय काय लक्ष नाही तिकडे काय निवडणुकी? लक्ष आहे की. हाय. होय होय मग कोण उभारले काय माहित आहे? होय होय ऋतुजा उभा राहिलेले आहे. बर, काय ती मावशी आता मागे म्हणाली हे आता तुमच्या पाठीमागे नाही म्हणते ना काम चांगलं. तसं नाही. तिला काय बोलता येत नाही म्हणून ती बोलली नसं. हा. हाय ऋतुजा व्यवस्थित आहे. हा. आमची कामं तिनंच केलेली आहेत. बर, माझं काम राहिलेलं होतं ते तिनं कसलं काम राहिलं तू जरा सांगा माझं बघू. पेन्शिलीचं काम तिनं केलंय. रणधीरनं केलंय. रणधीरनी केले हा म्हणजे ऋतुजाचे मिस्टर? हा मिस्टर. होय होय होय. होय बर बर, मग तुमच्या संपर्कात आहेत ती? आहेत की आहेत. बर, मग आता काय निवडणुकीला काय होईल वाटत? विजय होणार. होणार विजय? विजय होणार. काही ऋतुजा एवढा विजय. विश्वास आहे? होय होय होय. कसलं आमचं केलं? कसलं करणार? आमचं आता काहीच काम नसल्यामुळे आमचं तरी कसलं करणार सांगा. बर करतील की सगळ्यांचं केलं ते आमचं केल्याप्रमाणे झालं. बर, मग येणं जाणं आहे का? येणं जाणार आहे. आमच्या गल्लीतलंच आहेत होते. तुमच्या गल्लीतली जाईल? आमच्या गल्लीतलीच आहेत आणि आमची जायची शिंदेची. आम्ही बी शिंदेची जाऊ. बर बर बर, मग ती बी शिंदेची जाईत. आम्ही येणं जाणं असते त्यांचं आमच्याकडे. मग आता येतात आणि काय जरी काम असलं तर परत धावून येतात ते. येत्यात? येतात आणि तेच येणार. 100% आम्हाला गॅरंटी आहे. आम्ही विश्वास आहे तेच येणार येणार. येणार. मग ठरविलायसा म्हणा तुम्ही सगळे? हो हो आम्ही सगळे ठरले. आम्ही सगळ्या एवढे आमच्या शेतातल्या सगळ्या बायकांनी आम्ही ठरवलेलं आहे. ठरविलायसा? हो हो आणि काय तेच येणार. काय पण झालं तर हो हो येणार तेच येणार. निवडून द्यायचं हो ठरविलायसा? हो आम्ही निवडून त्यासनीच देणार. का उगाच ती म्हणाली नाही म्हणून आपल्या म्हणायचा? गल्लीतला आहे म्हणजे आम्हाला त्यासनी देणंच भाग आहे. हो भाग आहे. हो हो बर बर, देणारच की. येणार आणि तेच निवडून येणार. तीच निवडून येणार. 100% गॅरंटी आहे आम्हाला. बघा नाही मावशी- ती येणार मावशी म्हणाली, आम्ही नाही म्हणायला नाही वाटतं नाही तुम्ही नाही नाही आम्ही आम्हाला माहिती आहे तीच येणार. येणार ना? भरपूर तिने कामं केलेले आहेत. कुणाचं जरी काय असतं तर ते येतात. ते धावून येत्यात? येतात. आत्ता महिलांच्या प्रतिक्रिया घ्यायला लागलोय, वेगवेगळ्या प्रतिक्रिया या लागल्यात. पण आता इथे एक मावशी आहे, जरा विचार ह्यांची काय प्रतिक्रिया. मावशी निवडणूक लागल्या माहित आहे काय? माहित आहे
काय हाय, माहित आहे हाय. काय कुठली निवडणूक चांगले लागली आहे ती? हा? माहीत आहे त्यांचं आम्हाला सगळं हाय सभा आणि ते सगळ्याला हसतात पुढं आमच्या बर सगळ्या ह्याच्यात असतात आम्हाला आम्ही त्यांच्या इकडूनच असतो सगळ्याला हा. कसली बी कामं विमा असली काय बी हे असलं तर ते करतात चांगलं हम्म. कायम बोलू चालून हसतात कुठं बी वहिनी हे असं हाका मारतात त्यांचा काही हे नाही येणार निवडून तेच येणार त्यांचीच मालकीन येतात निवडून मग आता तुमच्याच ही म्हणाल ती नाही म्हणाली नाही नाही तसं नाही हो हो येणारच आता ह्या आम्ही म्हणाल की तिकडेच आम्ही असतो तसं काही ठरविलेलं आमच्या नाही गल्लीचीच असतात माणसं म्हटल्या होती हा. कशाला बी असतात आमच्यातनं ते अजून. असत्यात होय होय बर सगळं देतात हे करून आम्हाला मग आता काय निकाल काय लागेल निकाल लागणार त्यांच्याकडनंच लागणार त्यांच्याच हो लागणार होय मग हाय आम्ही तिकडनंच आहोत गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असणारे हे गारगोटी गाव या गारगोटी गावामध्ये आपण रिपोर्ट केला आहे या रिपोर्टच्या माध्यमातून इथं असणारे स्थानिक लोक जे असतील त्यांनी जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समितीचे सदस्य असतील यांच्या विकासाच्या कामासंदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवरती दिलेली आहे अशाच वेगवेगळ्या तालुक्यामध्ये असणारे जे काही जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये जाऊन आपण तिथल्या स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहोत